चर्चित मर्डर विनय पुणेकर हत्याकांड का पर्दाफाश हो गया है। शॉप शूटर हेमंत शुक्ला को पंजाब के लुधियाना में बुधवार को गिरफ्तार किया गया है। गुरुवार को उसे शहर में लाया जा रहा है। आरोपी शुक्ला की प्रेमिका साक्षी ग्रोवर से अवैध संबंध होने के संदेह में उसने 23 फरवरी को राजनगर निवासी फोटोग्राफर विनय पुणेकर की घर में घुसकर गोली मारकर हत्या की थी। पुलिस की पूछताछ में साक्षी ने बताया था कि उसने घटना के पहले हेमंत को विनय के घर के पास छोड़ दिया था। उसके बाद क्या हुआ उसे नहीं पता। रिश्तेदारों से मिली लोकेशन विनय और साक्षी पुराने मित्र थे, लेकिन हेमंत को ऐसा लग रहा था कि मध्य प्रदेश से आने के बाद साक्षी उसे धोखा दे रही है और विनय से मिल रही है। हेमंत की गिरफ्तारी के लिए पुलिस ने कई जगहों पर हाथ पैर मारे, लेकिन वह पुलिस के हाथ नहीं लग रहा था। इस बीच कॉल डिटेल्स के आधार पर पुलिस ने हेमंत के 2 भाइयों को मेहर से हिरासत में लिया था। भोपाल में भी कुछ रिश्तेदारों से पूछताछ हुई। उनसे हुई पूछताछ के दौरान हेमंत पंजाब के लुधियाना में होने का पता चला, जिससे सदर थाने की टीम ने लुधियाना में दस्तक दी और बुधवार को उसे गिरफ्तार करने में सफलता प्राप्त की। त्याच्यामध्ये हे घटना फेब्रुवारीमध्ये झालेली होती। त्याच्या अनुषंगाने आपण गेले 4 महिने आरोपीचा शोध घेत आहोत। त्याच्यामध्ये मुख्यतः 2 आरोपी आपण निष्पन्न केले होते। त्याच्यामध्ये साक्षी ग्रोवर म्हणून एक आरोपी आहे, जी याच्यासोबत राहत होती किंवा यांचे संबंध होते असे आम्हाला तपासात निष्पन्न झाले आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही त्या दोघांपर्यंत पोहोचल्यानंतर साक्षी ग्रोवर आता सध्या मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांडमध्ये आहे। त्या संबंधी एक आम्ही चार्जशीट पण दाखल झालेला आहे आणि काही याचा आरोपीचा शोध घेत असताना आम्हाला त्या संदर्भामध्ये काही माहिती मिळाली। त्यांच्या नातेवाईकांच्या तो संबंधात असल्याचं आम्हाला माहिती मिळाली। त्या अनुषंगाने आम्ही त्यांचे सीडीआर असतील, त्यांचे लोकेशन असतील, याच्या माध्यमातून त्या नातेवाईकांची चौकशी केली आणि त्याच्यातून आम्हाला आरोपीचं लोकेशन निष्पन्न झालं। त्या अनुषंगाने लुधियाना पोलिसांच्या मदतीने आम्ही हेमंत शुक्लाला सध्या ताब्यात घेतलेला आहे आणि ट्रान्झिट वॉरंटवर त्याला आम्ही नागपूरमध्ये घेऊन येत आहोत। बेसिकली हा जो विनय पुणेकर होता तो एक फोटोग्राफर होता। या हत्येमागचं कारण काय निष्पन्न होतंय? काही प्रेम प्रकरण, अनैतिक संबंध? ह्याच्यामध्ये नक्की तेच कारण, अनैतिक संबंधाचंच कारण समोर येताना समोर आलेलं आहे। त्याच्या अनुषंगानेच हा मर्डर झालेला आहे। हा जो हेमंत शुक्ला आहे याची पार्श्वभूमी काही गुन्हेगारीची आहे का? आणि एवढे दिवस 4 महिने तब्बल तो फरार होता, तर तो कुठं होता फरार, कुणाच्या मदतीने? याच्या अनुषंगाने आपल्याकडे जे त्याचं रेकॉर्ड बघितलं तर त्याच्यावरती एक 379चा पूर्वीचा गुन्हा दाखल आहे एमपी पोलीसमध्ये आणि त्याच्या अनुषंगाने ते चार्जशीट त्याच्यावरती झालेलं नाही काही, तर त्यानंतर ते आपसात मिटवण्यात आलेला आहे या संबंधी रेकॉर्ड आम्हाला मिळालेलं आहे। पूर्वी सर्व असं क्रिमिनल रेकॉर्ड त्याच्यावरती इतर गुन्हे असलेलं कुठे निष्पन्न झालेलं नाही आहे आणि तो वारंवार फिरत असल्याचं निष्पन्न झालं, त्यामुळे तो लवकर मिळत नव्हता किंवा तो कॉन्टॅक्टमध्ये कुणाच्या येत नव्हता। त्याच्या अनुषंगाने आम्ही वारंवार त्याच्यावर सर्व्हेलन्स ठेवून यापूर्वी तो 2 वेळा आमच्या नजरेआड झालेला होता की आम्ही त्यापर्यंत पोहोचून सुद्धा आम्हाला तो मिळालेला नव्हता। लुधियानात तो काही लपून होता, तर तो त्याचा नेटिव्ह आहे किंवा काही लोक नाही, तो पूर्वी पण अमृतसर, लुधियाना, दिल्ली आणि बारिया या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे। जिम ट्रेनर म्हणून काम करत होता। तसेच लेबर वर्कमध्ये तो ट्रान्सपोर्टेशनच्या वर्कमध्ये सुद्धा काम केल्याचं निष्पन्न झालेलं आहे। महान्यूज 7 के लिए कैमरा पर्सन अविनाश तोदड़े के साथ सुरेंद्र सिंह नागी, नागपुर। आप पहुंचना चाहते हो अपने करियर की ऊंचाइयों पर, तो करियर गाइडेंस के रूप में आपकी मदद के लिए नागपुर में आया है कियान करियर पॉइंट एकेडमी। कियान करवाएगा IIT, JEE, नीट, एम्स, KVPY, MHT, CET और बोर्ड एग्जाम की भी पक्की तैयारी। 15 वर्षों से भी ज्यादा एक्सपीरियंस टीचर करेंगे आपको गाइड। यहाँ पर आप सिर्फ सीखेंगे नहीं तो समझेंगे भी। अभी एडमिशन करवाए और पाए 50% ऑफ। न्यू बैच स्टार्ट फ्रॉम 25th June। Our address Kiyan Career Point, Block number 2, Omkar Nagar, Besa Road near Kala Maruti Temple, Jayant Nagar, Nagpur। Our contact 8830479380 और 9049079674।